आज या ठिकाणी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय पूनम गेट या ठिकाणी एक सर्वसामान्य माणूस जे मिस्त्री म्हणून या ठिकाणी ठेकेदार आहे, त्या ठेकेदाराची या ठिकाणी एका बिल्डराने फसवणूक केलेली आहे। कारण एका बिल्डराने नाव काय सांगतोय की गोल्डन टावर समीर आहिरे म्हणून एक कोणीतरी बिल्डर आहे आणि त्या बिल्डराने यांच्याकडून 36 लाख रुपये घेतले, तुला व्यावसायिकसाठी एक गाळा देतो म्हणून या ठिकाणी त्याच्याकडून RTGS आहेत असं गाळा पैशाची यांचं देवाणघेवाण झालेलं आहे ऑनलाईन। तर या ठिकाणी त्यांची फसवणूक करून त्यांनाच उलट दमदाटी देण्यात आलेला आहे आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी त्यांना न्याय मिळावा या अनुषंगाने या ठिकाणी हे आज बेमुदत धरणे आंदोलनासाठी बसल्यात। प्रथमतः मी माननीय सोलापूर पोलीस आयुक्त साहेबांना या ठिकाणी विनंती करतोय की सर्वसामान्य जे माणसाला ज्या पद्धतीने हे बिल्डर लोक फसवतात, ज्या पद्धतीने कायदेशीर न करता बेकायदेशीर कामं करून या ठिकाणी हे लेंड माफिया जे मोठमोठे आर्थिक व्यवहार करतात त्यांच्यावर खरोखर कारवाई करणं गरजेचं आहे। आणि सोलापूर महानगरपालिकेला सुद्धा या ठिकाणी मी म्हणजे विनंती करतोय की आपण कारवाई गोरगरीब लोकांवर करता, कारवाई खरोखर श्रीमंतावर सुद्धा या ठिकाणी झाली पाहिजे। कारण ज्या पद्धतीने ते गोल्डन टावरचा विषय या ठिकाणी मी मांडतोय समोर, तो खरोखर या ठिकाणी तिथं आम्हाला असा संशय आहे, या ठिकाणी मी चौकशी केलो, या ठिकाणी मी जरा माहिती काढली तर त्या जे काही तिला परमिशन दिलेलं आहे, जे काय परवाना दिला आहे तो खरोखर त्याच्यामध्ये सुद्धा या ठिकाणी आम्हाला संशयपद असं वाटतोय। आणि सोलापूर शहरामध्ये जे महानगरपालिका अतिक्रमण विभागाकडून या ठिकाणी मोठमोठ्या कारवाई करून जे समाज माध्यमातून या ठिकाणी दाखवतात की आम्ही खूप मोठी कारवाई केलो आहे, गरिबावर कारवाई करून या ठिकाणी कारवाई कुणावर करता, जे गोरगरीब जे टपऱ्या लावतात, जे छोटे छोटे व्यावसायिक आहेत, जे बेरोजगार आहेत, ज्यांनी उदरनिर्वाह करतात त्यांच्यावर कारवाई करून या ठिकाणी खूप मोठा तीर मारले नाही। तुम्हाला कारवाई करायचा असेल तर खरोखर श्रीमंतावर करा, ज्यांनी अनेकाला फसवले, ज्यांनी शासनाच्या जमिनी लुटल्या, ज्यांनी अनेक लोकांना या ठिकाणी सर्वसामान्य लोकांना लुबाडले त्यांच्यावर सुद्धा कारवाई करा या पद्धतीनं मी मागणी करतोय। आणि जे अशोक चव्हाण आहे त्यांची जे फसवणूक झाली त्यांच्यासारखे बरेच लोक या ठिकाणी त्यांचीही सुद्धा फसवणूक झालेली आहे, यांना न्याय मिळावा या मागणीसाठी या ठिकाणी आंदोलन सुरू आहे। त्या आंदोलनाला आमचा या ठिकाणी पाठिंबा देतो आणि जिल्हाधिकारी साहेब असतील, या ठिकाणी सोलापूर पोलीस आयुक्त साहेब असतील यांना विनंती करतोय की यांना हे अशोक चव्हाण आहे यांना न्याय मिळवून या ठिकाणी त्यांचे पैशाचं जे काही अफरातफर झालेलं आहे त्या ठिकाणी त्यांना परत मिळावं आणि त्याच्यावर जे कोणी फसवलं त्याच्यावर कारवाई व्हावी या ठिकाणी मागणी करतो। माझं नाव अशोक भिकू चव्हाण, मी सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर आहे। मी गोल्डन टावर इथे सैफुल येथे गोल्डन टावर बिल्डिंग पल्लवी गोल्डन टावर बिल्डिंगमध्ये मी शॉप घेतला होता एअरटेल, त्याच्यामध्ये 438 स्क्वेअर फूटचा शॉप आहे, त्याच्यामध्ये मी 36 लाख रुपये दिलेले आहे। त्याचा मालक समीर वाल्मिक आहिरे। कोणाला दिले आपण 36 लाख रुपये? हां, कोणाला दिले आपण 36 लाख रुपये? गोल्डन टावर बिल्डरला काय नाव आहे त्यांचं? समीर वाल्मिक आहिरे यांना 36 लाख रुपये दिले आहे। त्यांनी माझी शॉप देतो म्हणून माझी फसवणूक केली आहे। ही बिल्डिंग 2019मध्ये ही बिल्डिंग रेरामध्ये आहे। हे प्रकार कधीपासून चालू आहे आणि किती जणांची फसवणूक झालेली आहे त्याच्यामध्ये? 2019मध्ये ही बिल्डिंग चालू आहे, तर त्याच्यामध्ये साधारण कमीत कमी 40 ते 50 लोकांनी त्या बिल्डिंगमध्ये इन्व्हेस्टमेंट केली आहे आणि खाली 53 शॉप आहेत, वरती 60 फ्लॅट आहेत। त्याच्यामध्ये ह्या बिल्डरनी फक्त साठेकत करून व घाणकत करून लोकांना पेमेंट डिस्बर्स करून पेमेंट उचलायचं आणि पळून जायचं, लोकांना पोझिशन द्यायचं नाही, काही नाही। आणि ही बिल्डिंग रेरामध्ये असून साधारण 7-8 वर्षापासून ही बिल्डिंगचं काम चालू आहे। ह्या बिल्डिंगमध्ये हे कमीत कमी शासकीय 12 ते 15 शासकीय कर्मचारी आहेत सोलापूर जिल्ह्यामधील। ह्या बिल्डिंगचे मालक समीर वाल्मिक आहिरे यांचा साडू संतोष शिवाजी राठोड हा मोहोळकर तांड्यावरचा आहे, बोरामणी तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर। ह्यांनी मी CP ऑफिसमध्ये अर्ज दिला होता की बाबा माझा ह्या 36 लाख रुपये मला मिळावे म्हणून मी CP ऑफिसमध्ये पोलीस आयुक्तांना मी अर्ज दिला होता। तर ह्याने काय केलं की आपले विजापूर नाका पोलीस स्टेशन येथे मी अर्ज केला होता। तिथं औद्योगिक पोलीस चौकी केंद्रामध्ये औद्योगिक पोलीस चौकी इथे पोलीस स्टेशनला जाऊन त्यांनी PSI तरंगे साहेबांना भेटलो की साहेब मला असं माझ्या पैशाची मागणी केली असता त्यांनी मला संतोष राठोड यांनी 4 पोलिसांनी दमदाटी करून माझा अर्ज रिटर्न घ्यायला लावलं आणि त्यांनी माझी पैसेही दिले नाही। ह्यामध्ये या बिल्डिंगमध्ये साधारण कमीत कमी 30 ते 40 त्या पोलिसही त्या बिल्डिंगमध्ये इन्व्हेस्टर आहे।
त्या पोलीस प्रशासनाचे 4 ते 5 कर्मचारी आहेत त्याच्यामध्ये, त्या बिल्डिंगमध्ये इन्व्हेस्टर आहेत. तरी ह्यांना पोलीस आयुक्तांना माझी एवढीच विनंती आहे की ह्याची पूर्ण खगोल करून चौकशी करावी अशी मागणी आहे. तरी मी मला माझे पैसे भेटावे या आशाने मला उपोषणाला मी बसलो आहे. तरी मला या सोलापूर जिल्ह्यातील जेही बिल्डिंगमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेत ह्या लोकांची फसवणूक झालेली आहे, तरी ह्या आंदोलनामध्ये त्यांनी सामील व्हावा त्यासाठी मी उपोषणाला बसलो आहे. तरी मला न्याय मिळावा. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या परिवर्तन 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.